मंडळी, राहत इंदोरीचा एक शेर आहे, अफवाह थी कि मेरी तबीयत खराब है, लोगों ने पूछ पूछ कर बीमार कर दिया. म्हणजे तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही आणि प्रचंड चीड सुद्धा निर्माण होईल अशा प्रकारचे हे प्रकरण आहे. चंद्रपूरच्या परिसरामध्ये जे जंगल आहे त्या जंगलामधली झाडं तोडण्याचं काम हे प्रशासनाच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गरमीचं प्रमाण अधिक जास्त असतं, म्हणून त्या ठिकाणची झाडं ही तिथल्या रहिवाशांसाठी संजीवनी सारखं काम करतात. आता ती जंगलातली झाडं प्रशासनाने तोडू नये या मागणीसाठी बंडू धोत्रे नावाचे गृहस्थ उपोषणाला बसलेले असताना त्यांना जबरदस्तीने त्यांची प्रकृती गंभीर असल्याच्या कारणावरून दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये नेण्याचं काम पोलीस प्रशासन करत आहे. आणि उपोषणकर्त्या बंडू धोत्रेंना पत्रकारांनी विचारलं की तुमची प्रकृती ठीक आहे का, तर बंडू धोत्रेंनी स्वतः सांगितलंय की माझी प्रकृती ठीक आहे, मात्र इथलं पोलीस प्रशासन मला जबरदस्तीने दवाखान्यामध्ये नेत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, या राज्याचं सरकार इथली जंगल बेचिराग करायला निघालेलं आहे. आधी कुंभमेळ्याच्या नावावर नाशिक मधले झाडं तोडण्याची मोहीम यांनी काढली आणि आता ज्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त गरमीचं प्रमाण आहे, जिथे सगळ्यात जास्त झाडांची गरज आहे, वृक्षांची गरज आहे, त्या ठिकाणचे वृक्ष तोडण्याचं काम या राज्याचं सरकार करत आहे. आणि जी लोक याच्या विरोधात आवाज उठवतात त्यांना जबरदस्तीने ही लोक कारागृहामध्ये टाकतात, त्यांच्यावर केसेस दाखल करतात किंवा त्यांची प्रकृती खराब झाली म्हणून हास्यास्पद असं कारण देऊन त्यांचं उपोषण बंद करण्याचा कार्यक्रम सुद्धा सरकार करतं. म्हणून आपल्याला प्रत्येकाला आता जागृत होण्याची गरज आहे. तुमचं मत यावर काय आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा. एवढाच आशावाद. जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद.